आपल्या कवठे महांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्सटाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात स्वस्त आणि मिळवा 15,000 रुपयाच्या पुढे हमखास गिफ्ट सुद्धा। लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच। या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे, डिझायनर साड्या, इथनिक वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दरात। लग्न बस्त्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्सटाईल, देशिंग रोड, यशवंत नगर, कवठे महांकाळ। नांगोळे गावातील 2 महिलांच्या मृत्यू प्रकरणाचा तपास गुंडाळला का? नागरिकांचा सवाल। 2 महिलांचा घातपात की आत्महत्या? तपासाचे पुढे काय झाले? कवठे महांकाळ पोलिसांचा तपास कामात दिरंगाई कशासाठी? कवठे महांकाळ तालुक्यातील नांगोळे या गावातील एकाच कुटुंबातील 4घांनी विष प्राशन करून स्वतःचे जीवन संपविण्याचा प्रयत्न केला होता। सासू रमेजा अल्लाउद्दीन पाटील व सून अफसाना उर्फ काजल समीर पाटील यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता। तर या घटनेतील अल्लाउद्दीन मकबूल पाटील व समीर अल्लाउद्दीन पाटील यांच्यावर उपचार करून घरी सोडण्यात आले होते। अल्लाउद्दीन पाटील व समीर पाटील यांची पोलिसांनी चौकशी केलेली आहे, मात्र या चौकशीमध्ये काय निष्पन्न झाले याचा खुलासा कवठे महांकाळ पोलीस का करीत नाहीत असा सवाल उपस्थित होत आहे। कसून चौकशी पोलिसांनी केलेली नसल्याने पोलिसांच्या हाती भोपळा लागल्याची चर्चा आहे। नांगोळे या गावामध्ये अत्यंत भयानक घटना दिनांक 18 रोजी शुक्रवारी घडलेली होती। गावामध्ये एकाच कुटुंबातील 4घांनी विष प्राशन केल्याची बातमी प्रसारित झाल्यानंतर सांगली जिल्ह्यात खळबळ माजलेली होती। या प्रकरणात 2 महिलांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात आली होती। यातील सासरे व पती यांच्यावर इलाज करून डॉक्टरांनी त्यांना घरी सोडलेले होते। एकाच कुटुंबातील 4घांनी कशासाठी विष प्राशन केले त्याची चर्चा तालुक्यात झालेली होती। अल्लाउद्दीन पाटील व त्यांचा मुलगा समीर पाटील या दोघांची कवठे महांकाळ पोलिसांनी चौकशी केल्याची माहिती समजून येत आहे। मात्र या दोघांच्या चौकशीमध्ये काय निष्पन्न झाले? या प्रकरणात काय घडले होते की 4घांनी विष प्राशन केले? सावकारी प्रकरणातून की अंधश्रद्धेतून? नेमके कारण काय? याबाबत कवठे महांकाळ पोलीस कोणताही खुलासा करीत नसल्याने संभ्रम वाढलेला आहे। घरातील 4घांनी विष प्राशन केले हे सत्य आहे की नाही याची सर्व कल्पना डॉक्टरांना आहे, त्यांचा रिपोर्ट येणे बाकी आहे। या घटनेमध्ये या महिलांनी घेतलेले विष घरात नेमके कोणी आणले? घरातील महिला औषध आणतील का? घरामध्ये विष आणले तर यातील 2 महिलांचा मृत्यू झाला, यामध्ये 2 पुरुषांचा मृत्यू का झाला नाही असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत। कोणत्या कारणामुळे या 4घांनी टोकाचे पाऊल उचलले या प्रश्नाची उकल पोलीस का करीत नाहीत असा प्रश्न नागरिकांना पडलेला आहे। मयत झालेल्या 2 महिलांना न्याय मिळणार का या प्रश्नाचे उत्तर पोलीस देतील अशी अपेक्षा आहे। आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा। मुख्य संपादक कुणाल कोठावळे, के मराठी न्यूज नेटवर्क। आता शहरासारख्या आधुनिक उपचारांची सोय थेट आपल्या गावात। आशीर्वाद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कवठे महांकाळ, आरोग्याचं योग्य ठिकाण। अनुभव संपन्न तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार करत आहेत डॉक्टर आलमगीर मुजावर, MS आयुर्वेद शल्य। आयुर्वेद शल्य चिकित्सेत विशेष कौशल्य। मूळव्याध, भगंदर, गुदद्वार विकार, पोट विकारांवर 100% उपचारांची खात्री। उपलब्ध सेवा अत्याधुनिक लेझर मशीनने वेदनारहित उपचार, दुर्बिणीद्वारे तपासणी, अचूक निदान, योग्य उपचार। शस्त्रक्रिया विभाग, आयुर्वेदिक व होमिओपॅथिक उपचार, मानसोपचार, कान नाक घसा विकार, पोटदुखी, जळजळ, अपचन यावर खास उपचार व सल्ला। आमचा पत्ता दत्त मंदिर, जुना आगळगाव रोड, कोळेकर पेट्रोल पंप शेजारी, कवठे महांकाळ। संपर्क 9860 9806 98। शहरात जाण्याची गरज नाही, आता तज्ञ उपचार तुमच्या दारी। आरोग्य सांभाळा, उपचार घ्या, तेही अनुभवी डॉक्टरांकडून।